शाहीर साहेब ते वेळ येऊ देऊ नका, तुम्हाला सांगतो. आणि मी आता ते चिल्लर शायरी बंद केली. म्हणण्याचं तात्पर्य आपण वैचारिक पातळीचे लोक आहोत, तर आमच्या विचारातून कोणते शब्द निघायला पाहिजे. चार लोक दात काढणारे तुम्हाला चांगलं म्हणतील, परंतु ते विचारवंत लोक आहेत त्यामध्ये हट का ठरवतं त्याने हरामाचे पैसे देणार. काही बोलण्यात अर्थ नाही. गाण्याला असे पाहिजे. तुम्ही गाणं म्हटलं आणि हळूहळू पिंजऱ्याच्या दारू घडा. शाहीर साहेब गावरान मैना रागोल सांगते त्या चोचीत काही पकडा. पण आवाजातही तशी बोल पाहिजे. लावणी म्हणा का तुम्ही, आवाजाला मोड पाहिजे का नाही पाहिजे. हे चाल आहे, कशी चाल आहे, किती किती मोडी आहे. आता चेक लावणी लागली, किती त्यांचा ताल सूर त्यांचं गायन एक मिक्स नाही का, त्याला म्हणतात लावणी. लावणीची चाल म्हणली तुम्ही, पण शाळेत जर पुण्यात चालीचा सत्यानाश केला जमलं का. वाजवणे कसंच पाहिजे माणसाचं, बरोबर आहे का नाही. आपला तालसुरे तसंच पाहिजे. तर लावणी म्हणण्यामध्ये मजा आहे, नाही तर काय. आणि शाहीर साहेब दुसरी गोष्ट म्हणता, माझ्या गाण्याची यांनी तोड दिली, माझ्या गाण्याची तोड दिली. ते गाणं म्हटलं मी, कोणतं गाणं म्हटलं आपण, भोजपुरी गाणं नाही म्हटलं का. बाजार लेके गई थी मई से को तोहफा दिलाया ना, कहा चलो किसको, कभी मेरे मन की किया ही नहीं, लहंगा उठाया जरा महंगा, बेदर्दी ने देखा ही नहीं. शाहीर साहेब याला म्हणतात गळा त्याचं गाणं ना दात त्याचं खाणं. दात गेले का खाण्याची मजा गेली, आणि गळा नसेल तर त्याच्या गाण्याची मजा गेली. बरोबर आहे की नाही. त्याला म्हणतात गाणं. शाहीर साहेब तुम्ही शाहीर आहात. कोण आहात, शाहीर आहात. मी तुम्हाला टोचून बोलणार नाही, मी तुम्हाला कमजोर समजत नाही, समजलं का. पण तुम्ही त्या गाण्याचा पुन्हा मजाच किरकिरा करून टाकता. हा तर मला एक म्हणायचं शाहीर साहेब, तुम्ही किती दिवस झाले शायरी करता. चालीला गाणं तुटते माझी, चालीला गाणं तुटते. कोण म्हटलं तुम्हाला मला गाण्याची तोड द्यावं ना, मी बोललो का तुम्हाला. शाहीर साहेब जमते तेवढेच करा, जमते तेवढेच करा, जमण्याच्या वरचं काम नका करू. म्हणून काय म्हणतो, शाहीर साहबाचा एक शब्द आहे, जिसे खुद की फरक नाही उसे सुवर कहा जाता है. म्हणजे ज्याला स्वतःची ओळखी नाही त्याला डुकर म्हटलं जातं. कोण म्हणते, दॅट इज रॉंग. आन्सर 100% रॉंग. शाहीर साहब, if you interested any work will be success certainly, but try to again and again. वाळूचे कणं रगडीचा तेलही गळे, प्रयत्नांती परमेश्वर त्याचाच अर्थ आहे. पण म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, तुम्ही आधी कॅपॅसिटी तर पहा आपली. डुकराला त्याची ओळखी नाही. कोण म्हणते काजी, डुकराला ओळखी नाही. डुकरानं नरक खाणं सोडलं का, कुत्र्यानं भुकणं सोडलं का, गाढवानं लेहकणं सोडलं का. अरे प्रत्येक प्राण्याला त्याची ओळखी आहे. जिसे खुद की फरक नाही डुकराने ओळखी आहे, म्हणून तर तो नरक खाणं सोडत नाही. पण आम्ही माणसं असून माणूस की विसरलो, हे का सांगत नाही. गाढव आपला गाढवपणा विसरत नाही, बरोबर आहे. कुत्रा आपलं स्वाद आपलं स्वभाव विसरत नाही, डुकर आपला स्वभाव विसरत नाही. पण आम्ही माणसं असून आपली माणुसकी विसरलो, हे का सांगत नाही तुम्ही. याच गोष्टीची गरज आहे, आणि तोच फरक तुमच्या समाजात आहे. काय म्हणायचं आहे, म्हणून म्हणतो, पीतल कभी सोने के बराबर हो नहीं सकता, अरे मर जाए इंसान दोबारा जिंदा हो नहीं सकता. पीतल कभी सोने के बराबर हो नहीं सकता, मर जाए इंसान दोबारा जिंदा हो नहीं सकता. तुम कितनी भी कोशिश करो राजाचा भाऊ, पर बूढ़ा कभी जवान नाही तर म्हणाल बुढा जवान. असा आमचा कशाला विषय. शाहीर साहेब तुम्ही त्या पत्रकाराला पाठवले, पत्रकाराला इतके पेपर गाजलं, महाराष्ट्र गाजला, महाराष्ट्र
नाही म्हटलं कालही असं आमचं दिलं होतं आजही काऊन दिलं म्हणून एखाद्या संपादकाला म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला कोणती शरम वाटते हेच काय तुम्ही काय रिश्तेदार का त्याचे कमाल आहे आम्हीच म्हणत नाही जगाने म्हटलंय ना शाहीर साहब मी म्हणतो म्हणून काय झालं शाहीर साहब इसलिए कहते हैं जब तक बेवकूफ जिंदा है अकल मनशान से जीते हैं अरे हमारे ही खून से रंगे कपड़े हमारे पीठ पे धोते हैं शेर असं म्हणा लागते समजलं का त्या शेरामध्ये काय गांभीर्य पाहिजे काही अर्थ पाहिजे ऐसा कर दूंगा ना वैसा कर दूंगा हे जात्यावरचे उखाणी याला शेर म्हणतात का हे कपिलाचे दोहे दोन ओळीचे त्याला शेर नाही म्हणतात समजलं का जब तक बेवकूफ जिंदा है अकल मनशान से जीते हैं हमारे ही खून से रंगे कपड़े हमारे पीठ पे धोते हैं इनके माने तो गधे के भी सिंह होते हैं और इसलिए हिंदुस्तान में ज्यादातर आसाराम पैदा होते हैं चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती अरे सपने देखने से कभी वो हकीकत नहीं बदलती चोला बदलने से कभी नियत नहीं बदलती सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती शाहीर साहेब शेर शायरी म्हणायची आहे त्याला शेर शायरीला बदल ठेवा गांभीर्याचे शब्द टाका त्याला म्हणतात शेर नाही तुम्ही म्हणता शेर ना आम्ही म्हणतो पाहिजे कळून जाईल ना तुझं कोण आहे काय आहे सच्चाई को मिटाने वाले सच्चाई मिट नहीं सकती मिट सच्चाई को मिटाने वाले अगर इतिहास नहीं बना सकते कभी इतिहास भूलने वाले शाहीर साहेब शाहिरात गांभीर्य पाहिजे शाहिरीमध्ये अर्थ पाहिजे अर्थबद्ध शाहिरी करा बसलेले काय गोठे दगड दिसतात का तुम्हाला शिकायत का मौका न देना मुझे अरे शिकायत का मौका न देना मुझे क्यों क्या सच्चाई से मैं मुकरता नहीं सच्चाई से मैं मुकरता नहीं सच्चाई से मैं मुकरता नहीं अरे हकीकत का मंजर मुझे शाहीर साहेब मी शायरी करतो टोपी शायरी नाही करत समजलं का मी
टोपीशाही आणि चिल्लरशाही नाही करत मी. आपली वर उतरलो आणि तुम्हाला म्हटलं की माझ्या एका ध्रुव पदाचा तरी अर्थ करून सांगा, तुमची उमर पितून जाईल पण तुम्ही अर्थ सांगू शकणार नाही. समजलं का? मी अशी चिल्लरशाही करत नाही. माझं गाणंही बनते ते गांभीर्याचं गाणं बनते. विचार करता तुम्ही माझ्या गाण्याचा. हकीकत का मंजर नुरश हयरी और बता फरमाने से मैं डरता नहीं, बता फरमाने से डरता नहीं. रावणाच्या राज्यात राहू नये तो विभीषण बिघडला नाही. रावणाच्या राज्यात राहू नये तो विभीषण बिघडला नाही. मात्र रामाच्या राज्यात राहू नये ते कैकई सुधारली नाही. सुधारले का? काय प्रबोधन करता आणि काय मार्गदर्शन करता. रावणाच्या राज्यात राहू नये तो विभीषण बिघडला नाही. रामाच्या राज्यात राहू नये ते कैकई सुधारली नाही. आणि म्हणून म्हणतो सुधारणे किंवा बिघडणे हे विचारावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. अरे विचाराची दिशा बदला तर परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. काय मार्ग